नमस्कार मित्रांनो, जय भीम जय शिवराय। अर्थातच मी कांबळे संदीप। कालच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपण बरीच माहिती पाहिली होती आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही कोर्टामध्ये संभाजीनगर हायकोर्टामध्ये जे काही 55-60च्या संदर्भामध्ये शिक्षक भरतीचा जो काही शिक्षक पात्रता परीक्षा क्रायटेरिया होता त्या अनुषंगाने जी याचिका होती त्याचा जो काही अंतरिम आदेश होता तो काल आलेला आहे। कोर्टाच्या अधीन राहून त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जे काही 11,000 शिक्षकांची निवड झाली त्याला काही अडचण नाही आहे। मात्र जे काही पिटिशनर होते त्यांच्यावर जर त्यांना जर बाधा किंवा त्यांच्यावर जर नुकसान झालेलं असेल किंवा त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांना सामावून घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि शिक्षक भरतीवर कुठलेही त्या ठिकाणी निर्बंध नाही आहेत। शिक्षक भरती पुढील कोर्टाच्या अधीन राहून करण्याचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि हे आपल्यासाठी खूप चांगले संकेत आहेत, कारण का पुढील जी काही शिक्षक भरती आहे उर्वरित ज्याला कन्वर्ट यादी म्हणूया किंवा विथ इंटरव्ह्यू यादी म्हणूया, ती खूप चांगले लवकर प्रक्रिया करण्यासाठी खूप चांगले संकेत आहेत। या संदर्भामध्ये मी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सरांना पण विचारले की आता शिक्षक भरती प्रक्रिया करू शकतोय, ज्यांच्यावर अन्याय झाला किंवा 55-60 जो काही मुद्दा आहे त्याच्यावर अन्याय झाला तर त्याच्यावर दाद मागण्याची प्रक्रिया आहे, सुरूच आहे। मात्र पुढील जी काही प्रक्रिया आहे, पुढचा जो काही अल्प कालावधी आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ न जाता ती प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी या अनुषंगाने मी आयुक्तांशी काल बोललेलो आहे, चर्चा केलेली आहे। तर त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये काम सुरू आहे अजून पण। एक चांगले संकेत आहेत की शिक्षक भरतीला कुठे स्थगिती आली नाही, निवड यादीला पण स्थगिती आलेली नाही, त्यामुळे एक चांगले संकेत आहेत। उर्वरित जे काही कन्वर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यू राऊंड आहेत ते लवकरात लवकर लावण्याचे आपले प्रयत्न असतील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहेत। ही झाली एक बाजू मित्रांनो, आणि दुसरी एक त्या ठिकाणी काल एक सुनावणी झाली जे काही SMPL मध्ये हे केलं, CA केलं होतं। तुम्हाला सांगितलं होतं मी की काही अभियोग्यता धारकांनी त्या ठिकाणी CA केलेलं आहे। 2017ला एक टेट ज्याला आपण शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी म्हणूया, अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यानंतर मग 2022ला झाली। दरम्यानच्या काळामध्ये तसं तरी 2 वर्ष एका वर्षात 2 वेळा परीक्षा घेणं अपेक्षित आहे। हे असताना ज्या ठिकाणी संभाजीनगर हायकोर्टामध्ये जे काही मुलं पिटिशनर होते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की काल एक सुनावणी झाली। कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की येणाऱ्या 7 एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी जे काही थर्ड टेटचं नियोजन आहे, टाइम टेबल किंवा रोडमॅप ज्याला म्हणू, ते सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे। काल मी बरेच वेळा सांगितलं की बाबांनो, TET आली की टेटसुद्धा होईलच आणि टेट तर होणारच, पण TET जी काही आहे ते सुद्धा मेमध्ये होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। याच्यापूर्वी पण सांगितलं की काही मुलं टेटची 3ची मागणी करत आहेत, तर मुलांना खरं वाटलं नाही, थोडा गैरसमज झाला होता की मीच मागणी करतोय। तर आज तुमच्या लक्षात आलं असेल की कोर्ट आदेश आलेले आहेत, त्याच्यामध्ये सुनावणी झाली, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यात याचिकाकर्ते कोण होते, वकील कोण आहेत, हे सगळ्यांना सर्वश्रुत झालेलं आहे। त्यामुळे उगच काहीतरी म्हणून संदीप कांबळे या नावाला उगच बदनाम करायचं, बदनाम असं करू नका। जी माहिती आहे ती मी सांगतोय, कारण 300 पानाचं ते CA होतं, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता। याचा अर्थ असं की आता जे काही थर्ड टेट होते तर मग या जागाचं काय, तर या याद्यांचं काय, तर मित्रांनो हे झाल्याच्या नंतरच ते होणार आहे। तसा ते होण्याच्या पूर्वी ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल, जेवढी जाहिरात आली होती कन्वर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यू, या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतरच ते होईल। कारण का तर आता TET आणि टेट दोन्हीचंही त्यांनी रोडमॅप मागितलेलं आहे। आता TET तर कंडक्ट केलेली आहे, त्यानंतर मग टेटचं त्यांना रोडमॅप द्यावं लागेल, कोर्टामध्ये सादर करावं लागेल। ही झाली दुसरी याचिकेची सुनावणी। तिसरी एक याचिका होती जी की नागपूर खंडपीठामध्ये होते। त्या ठिकाणी तिथल्या काही लोकांनी तिथं रिट पिटिशन केली होती, त्याच्यामध्ये कोर्टाचे आदेश आलेले आहेत की स्पष्टपणे सांगितलं 100% शिक्षकांची पद भरती करण्यात यावी। जे काही नागपूर जिल्हा परिषदमध्ये 500च्या आसपास जागा होत्या, त्याच्यामध्ये 300-350 त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक भरण्यात आलेले आहेत। ते सगळा डेटा त्या ठिकाणी दिलेला आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा CEO तिथले किंवा DYDचे उपसंचालक या सगळ्यांना तिथं पार्टी करून सांगितलेलं होतं की जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या भरण्यात याव्यात। आणि हे सगळी काही समुपदेशन आहे, ज्यांची निवड झाली, नियुक्त्या, या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आढावा दिलेला होता। आणि जे काही रिक्त पद आहेत म्हणजे शिक्षक भरतीचे जे काही 100% रिक्त पद आहेत हे पूर्ण भरण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे। थोडक्यात मित्रांनो या ठिकाणी तिन्ही जी काही याचिका होत्या
ते निकाली बहुतांश निघालेले आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काही शपथपत्र काही ठिकाणी देण्यात आलेलं शासनाकडनं आणि काही ठिकाणी शपथपत्र मागवण्यात आलेलं आहे। तर या तिन्ही याचिका खूप काल महत्त्वाच्या होत्या आणि शिक्षक भरतीवरती जे काही निर्बंध येणार होते किंवा शिक्षक भरतीला जे काही अडथळे निर्माण होत होते तर त्या अनुषंगाने ते अंतरिम आदेश खूप महत्त्वाचा होता 55 आणि 60चा। हे झाल्यामुळं आता त्यावर पुढील प्रक्रियाला कुठलेही बंधन नसल्यामुळं किंवा लागले त्यांच्यावर कुठल्याही अडचणी नसल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपला हा कन्व्हर्टर राऊंड आणि जे काही वित्त इंटरव्ह्यूचा राऊंड आहे 9 ते 12 प्लस त्याच्यामध्ये या सगळ्या जागा कशा भरण्यात येतील या संदर्भामध्ये योग्य आणि कठोर नियोजन असणार आहे। त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगेलच। मात्र हे शिक्षक भरती जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत थर्ड टेट पण घेऊ नये आणि जर घ्यायचीच असेल तर सगळी बिंदू नामावली सगळी रोस्टर कंप्लीट करावी आणि जाहिराती अगोदर देण्यात याव्या, त्याच्यानंतर ती थर्ड टेट जे काय आहे ते कंडक्ट करावी। या अनुषंगाने आपला पाठपुरावा भविष्यकाळामध्ये असेलच। तुर्तास त्यावर जास्त न बोललेलं बरं किंवा शासनाने जे काही शपथपत्र त्या ठिकाणी देईल त्यावर आपण नंतर त्यावर बोलूया। मात्र सध्या माध्यमामध्ये वृत्तपत्रामध्ये जे काही बातम्या येत आहेत आणि मला कॉल केले जाते त्या अनुषंगाने त्यावर थोडंसं बोलणं उचित वाटते, कारण सगळ्यांची कॉल्स घेणं शक्य नसतात आणि सगळ्यांना उत्तरं देणं शक्य नसतात। म्हणून हा जो काही प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत त्याची उत्तरं पोहोचायचं असतं, त्यामुळे हा व्हिडिओमध्ये तो उहापोहा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मुलांनी त्या ठिकाणी संभ्रमात राहायचं नाही किंवा ही थर्ड टेट येते मग ह्या प्रलंबित भरतींचं काय, 2017च्या पण भरतींचं काय तेच बाकी आहे आणि 2022-23ची पण बाकी आहे, आता थर्ड डोक्यावर येऊन बसलेली। तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आणि थर्ड टेटची जोपर्यंत जाहिराती येत नाही तोपर्यंत ते जाहिराती येण्याच्या नंतरच ती टेट जी आहे ते आपण कंडक्ट करायला लावूया। येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर आपण बोलूच। मात्र तुर्तास जोपर्यंत या ठिकाणी प्रलंबित भरती पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही। येणाऱ्या काळामध्ये जे काही नियोजन असेल ते मी टेलिग्रामच्या मीटिंगवर घेऊन सांगणार आहे। येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं नियोजन करायचं आहे आणि प्रलंबित याद्या लवकरात लवकर लागून त्यांच्या नियुक्त्या कशा लवकर मिळतील यासाठी आपल्याला लढायचं आहे। एवढं सांगतो मित्रांनो। आपण जर संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला नवीन असाल तर या ठिकाणी सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। इथेच थांबतो। जय भीम, जय शिवराय।